उद्योजक मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर सोमनाथ शिंगारे. आज आपण मेडिटेशन या टॉपिकवरती बोलणार आहोत. एक व्यवसाय करत असताना आपण जेव्हा एखादा व्यवसाय करत असतो तेव्हा मेडिटेशन करण्याचे जे काही फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता चला आपण जस्ट एक डिस्कस करू की तुम्ही एक व्यवसाय करत आहात आणि तुमचा व्यवसाय आहे तो एकदम स्मूथली चालू आहे. तुमची सेल्स डिपार्टमेंट प्रॉपरली तुम्हाला सगळं कन्व्हर्जन करून देते, प्रोडक्शन प्रॉपरली प्रोडक्शन करतं आहे, अकाउंट्स प्रॉपरली कॅश प्रॉपरली मॅनेज करत आहे. त्याच्यानंतर तुमचे जे ऑपरेशन्स आहेत ते सगळे स्मूथ चालू आहेत, कस्टमर एंडला कुठल्याही काही कंप्लेंट नाहीत आणि सगळं मस्त चालू आहे. तर तुम्हाला ही आयडियल सिच्युएशन नक्कीच आवडेल ना, बरोबर? तर ही आयडियल सिच्युएशन तुम्हाला जर अचीव करायची असेल तर त्यासाठी मेडिटेशन केलं पाहिजे. तर मित्रांनो आज आपण मेडिटेशन फॉर MSME बिझनेस ओनर्स याच्यावरती डिस्कस करणार आहोत. तर मेडिटेशनचे 3 फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. हे ॲक्च्युली सिक्रेट्स आहेत. तर ॲक्च्युली मेडिटेशन केल्यामुळं काय होतं की सिक्रेट नंबर 1 क्लॅरिटी येते. मेडिटेशनचा फायदा हा आहे की तुम्ही जेव्हा क्लॅरिटी असते तुम्हाला, ॲक्च्युली काय होतं की व्यवसाय करत असताना तुम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी करत असता. ऑपरेशन्स, सेल्स, फायनान्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि खूप साऱ्या मल्टिपल ॲक्टिव्हिटी, क्लायंट हँडलिंग, मार्केटिंग आणि खूप साऱ्या डिपार्टमेंट्स, खूप सारे फंक्शन्स याच्यावरती तुम्ही काम करत असता. पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जर तुमच्यामध्ये जर क्लॅरिटी असेल, तुमच्या कम्युनिकेशनमध्ये क्लॅरिटी असेल, डिसिजन्समध्ये क्लॅरिटी असेल, तर याचा ॲडव्हान्टेज काय होतं की तुम्ही जो मेसेज पास करायचा आहे तो क्लिअरली पास करता आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचा जो आहे कॉन्फिडन्स वाढतो आणि कॉन्फिडन्स जो आहे त्याच्यामुळे तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होते. त्याच्यानंतर सिक्रेट नंबर 2 जे आहे ते आहे फोकस. तर मेडिटेशन केल्यामुळे तुमचा फोकस वाढतो. तुम्हाला माहीतच आहे की व्यवसाय करत असताना खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स असतात. म्हणजे लिटरली एक व्यावसायिक म्हणजे मी तर असं म्हणेन की MSME बिझनेस ओनर्स जे असतात ना त्यांच्यासारखा दुःखी आदमी कोणी नसतो. कारण त्यांच्या घरामधलेच त्यांच्याशी खुश नसतात. कारण ते सेल्फ एम्प्लॉईड असतात आणि ते काय करतात की सगळ्या गोष्टी स्वतः करायला जातात. सो घरातून बाहेर पडतानाच त्यांना म्हणजे एक डिस्ट्रॅक्शन आलेलं असतं. घरचे म्हणतात आम्हाला वेळच देत नाही तुम्ही. त्याच्यानंतर ते ऑफिसमध्ये जातात. त्याच्यानंतर त्यांचा स्टाफ पण त्यांच्यावरती खुश नसतो. कारण ते त्यांना लोकांना सॅलरी वेळेवर देऊ शकत नाही. त्याच्यानंतर त्यांच्या मार्केटमध्ये खूप सारे पैसे अडकलेले असतात. तर ह्या सगळ्या गोष्टीपासून जर बाहेर पडायचं असेल तर मित्रांनो तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे. मेडिटेशन केल्यामुळं काय होतं की तुम्हाला फोकस येतो आणि तुम्ही एकदम तुमचं मेंटली क्लिअर राहता. तुमचं माइंडमध्ये जे क्लटर्स असतात ते डिक्लटर होतात आणि हे डिक्लटर झाल्यामुळं काय होतं की तुम्ही एकदम क्लिअर असता की मला काय करायचं आहे माझ्या बिझनेसमध्ये. तुम्ही तुमचे गोल वगैरे सेट करता आणि त्याच्यामुळं काय होतं की तुमचा फोकस जो आहे तो एकदम क्लिअर कट राहतो. आणि मित्रांनो मी तर म्हणेन व्यवसाय करत असताना तुम्हाला जास्तीत जास्त वेळा नाही म्हणता आलं पाहिजे, तुम्हाला रिजेक्ट करता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही फिअर ऑफ लुझिंगच्या प्रेशरमध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच कस्टमरला तुम्ही हो म्हणून जाता. इव्हन तुमच्या टीमबरोबर पण तुम्ही काय बऱ्याच वेळा काय करतात की तुमची टीम जी आहे त्यांचे प्रॉपरली तुमच्या सिस्टम वगैरे सेट नसतील आणि टीमनी काही डिमांड केल्या तरी तुम्ही सहज हो म्हणता. तर मित्रांनो जास्तीत जास्त वेळा नाही म्हणता आलं पाहिजे व्यावसायिकाला. ते खूप गरजेचं आहे आणि व्यावसायिकांनी ॲक्च्युली दिवसामध्ये कमीत कमी डिसिजन घेतले पाहिजेत, पण त्यांनी ते क्लॅरिटीने घेतले पाहिजेत, फोकसनी घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर सिक्रेट नंबर 3 जे आहे ते आहे इनर पीस. तर व्यावसायिक मित्रांनो जस्ट आपण एक उदाहरण घेऊ. जे साधू संत जे कोणी बिझनेसमध्ये आलेले आहेत त्यांनी लिटरली टॉपला गेलेले आहेत. त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? त्यांचं जे इनर पीस असतं ते खूप क्लिअर असतं. त्यांचं माइंड खूप क्लिअर असतं, त्यांचं सोल खूप क्लिअर असतं, ते खूप प्युअर असतात आणि ते स्पिरिच्युअल मनीमध्ये बिलीव्ह करतात मित्रांनो. तर ॲक्च्युली आपल्या बिझनेसमध्ये जो काही पैसा येतो आहे आपला देणारा कस्टमरसुद्धा आपल्याला तो पैसा आनंदाने देतो आणि इव्हन आपण पण आपले जे काही सप्लायर्स आहेत, आपले एम्प्लॉईज आहेत, त्याच्यानंतर आपले बाकी काही व्हेंडर्स असतील त्यांना पेमेंट करताना जर आपण आनंदाने हॅपीली जर ते डिलिव्हर केलं त्याच्यामुळं होतं काय की स्पिरिच्युअल मनी जो आहे त्याच्यामुळे तुमचा बिझनेसमध्ये मल्टिपल ग्रोथ होते. तर मित्रांनो आज आपण मेडिटेशन करण्याचे 3 सिक्रेट्स डिस्कस केले. सिक्रेट नंबर 1 आपण डिस्कस केला क्लॅरिटी. त्याच्यानंतर सिक्रेट नंबर 2 डिस्कस केला आपण तो फोकस केला आणि सिक्रेट नंबर 3 जो डिस्कस केला तो आपण इनर पीस डिस्कस केला. तर उद्योजक मित्रांनो मेडिटेशनचे खूप सारे फायदे आहेत. तर मी तुम्हाला आव्हान करतो की तुम्ही कमीत कमी 10 मिनिट तरी मेडिटेशन करा. तर मित्रांनो माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवरती असे खूप सारे पॉवरफुल कंटेंट्स किंवा सिक्रेट्स मी डिस्कस करत असतो. तर हा यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्र असतील किंवा तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना हा यूट्यूब चॅनल शेअर करा. थँक्यू सो मच.